चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रात्रभर भिजवून मूग ठेवले होते, त्यानंतर सकाळी उठून ते थोडेसे मी निथळायला ठेवले होते। खूप ओलसर मूग घ्यायचे नाही, थोडेसे निथळवून घ्यायचे। आता याला मी मिक्सरमध्ये थोडंसं दरदरीत वाटून घेणार आहे। बघा असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे। मुगामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात। आपण हा जो नाश्ता बनवतो आहोत तो अतिशय हेल्दी आहे। त्याच्यासोबतच आपण इथे ॲड करणार आहोत गाजर, बीट आणि कांदा। गाजर डोळ्यासाठी चांगलं असतं, त्यानंतर बीट रक्तवाढीसाठी चांगलं असतं, म्हणून आपण हे सगळं याच्यामध्ये वापर। इथे घेताना मी 1.5 वाटी मूग घेतले होते, त्याच्यामध्ये 1 गाजर, 1 बीट आणि 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे। गाजर आणि बीट मी किसून घेतलेला आहे। हे काही मसाले आहेत, हळद आहे, मिरची पावडर, जिरेपूड आणि धनेपूड। त्यानंतर इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची अशी दरदरीत पेस्ट करून घेतलेली आहे, ती पेस्ट याच्यामध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर बाइंडिंगसाठी आपण एवढंसं त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घालणार आहोत। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि हाताने हे चांगलं एकजीव करून घ्यायचं मिश्रण सगळं। बघा मिश्रण तयार आहे आपलं। ह्या मिश्रणाची आता आपण छान टिक्की बनवून घेणार आहोत। अशा टिक्की बनवून घ्यायच्या। अशा आपण आता सगळ्या मिश्रणाच्या टिक्क्या बनवून घेऊयात। टिक्की आपल्या तयार आहेत। त्यानंतर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊयात। तव्यामध्ये तेल घालून झालेलं आहे। याच्यामध्ये आता ह्या टिक्की आपल्याला अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। डीप फ्राय पण करू शकतो, पण आपली ही हेल्दी रेसिपी असल्यामुळे आपण इथे त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत। बघा मस्त आपल्या टिक्की शॅलो फ्राय होत आहेत। अतिशय हेल्दी रेसिपी आहे ही। मुलं बऱ्याचशा भाज्या वगैरे खात नाहीत, त्यांच्यासाठी पण आणि सकाळी सकाळी हा नाश्ता खूप छान, म्हणजे अतिशय हेल्दी आहे हा नाश्ता। बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपली टिक्की। छान कुरकुरीत होते, आपण अशी पण खाऊ शकतो टिक्की म्हणून। त्यानंतर चाट म्हणून पण आपण हे खाऊ शकतो। याच्यामध्ये चिंचेची चटणी, खाली मी बेसला दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चिंचेची चटणी टाकून घेत आहे। त्याच्यावरतीच थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकायचे आणि वरून थोडीशी शेव भुरभुरायची। ॲज अ चाट म्हणून पण आपण हे खाऊ शकतो। तर बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपली आजची हेल्दी रेसिपी। नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अशाच नवीन नवीन हेल्दी रेसिपीज बघणार आहोत।